शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक गेल्या 17 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर इथं उपोषणावर आहेत. त्यांचं उपोषण सक्तीनं संपवून त्यांना अन्न पुरवावे यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेत म्हटलंय की त्यांचं वजन 8.5 किलोग्रॅमनं कमी झाले असून 2 दिवसात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. ही याचिका कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली असून त्यात म्हटलंय की जर त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं तर 2 दिवसात त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या याचिकेत केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला योग्य निर्देश देण्याची मागणीही करण्यात आली आहे. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करून सक्तीनं अन्न द्यावे अशीही मागणी करण्यात आली आहे. या याचिकेत म्हटलं की सोनम वांगचुक यांची प्रकृती सतत खालावत आहे, त्यामुळे जर त्यांचा मृत्यू झाला तर ती देश आणि जगासाठी अत्यंत शरमेची बाब असेल. आंदोलनाच्या आयोजकांनुसार सोनम वांगचुक यांचे त्यांच्या अनिश्चित उपोषणादरम्यान 8.5 किलोग्रॅम वजन कमी झालंय. त्यांचे रक्तदाब 107/70 mmHg पर्यंत खाली आलाय आणि रक्तातील साखरेची पातळी ही 67 मिलीग्राम प्रति डेसिलिटर पर्यंत खाली आली आहे. लोकांचे जीवन धोक्यात असल्याचं सांगत सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारला आंदोलकांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याचं आवाहन केलंय. सोनम वांगचुक यांचा 18व्या दिवशी उपवास सुरूच आहे. ते खूप अशक्त दिसतायत. आंदोलनस्थळी एका पांढऱ्या गादीवर झोपलेल्या वांगचुक यांच्या भोवती डॉक्टरांचं पथक असून त्यांच्यावर सतत देखरेख ठेवली जाते. देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक धरणे आंदोलन करत आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणानंतर हे आंदोलन सुरू झालं असून सोनम वांगचुक यांनी त्यांच्या समर्थनार्थ उपवास सुरू केलाय. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सांगितलंय की उभे राहण्याचा किंवा बसण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना चक्कर येते. या काळात त्यांना शौचालयात जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. सोनम वांगचुकला प्रचंड वेदना होत असून तो मोठ्या त्रासाला सामोरं जातोय. सध्या सर्वांचं लक्ष या जनहित याचिकेवरील न्यायालयाच्या निर्णयाकडे लागलंय. हे लक्षात घ्यावं की आंदोलकांनी 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.